2 डिसेंबरला होणाऱ्या मालवण नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 साठी मालवणमधील अपक्ष उमेदवार सुदेश आचरेकर यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह आज मालवण दैवज्ञ भवन महापुरुष या देवस्थानी श्रीफळ ठेवून सांगणं केलं आणि आपल्या प्रचाराला सुरुवात केली। मागील 9 वर्ष ते भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते म्हणून कार्यरत होते, पण आता 2025 मधील मालवण नगर परिषद या निवडणुकीसाठी ते अपक्ष निवडणूक आता लढणार आहेत। अपक्ष म्हणून मी प्रभाग क्रमांक 7 मध्ये आज मी उभा आहे। माझ्या कार्यकर्त्यांच्या जोरावर उभा आहे। 2016च्या पोटनिवडणुकीमध्ये सुद्धा माझ्यावर अशाच पद्धतीनं पक्षाने जे एकंदरीत धोरण स्वीकारलं आणि माझ्यावर अन्याय केला, त्यावेळी अन्यायाला वाचा फोडलेली होती। 2016 मध्ये अपक्ष म्हणून मी प्रचंड मताधिक्याने विजयी या ठिकाणी झालेलो होतो आणि सर्वच पक्षांना एक चपराक होती ती, कारण सर्व पक्षाचे उमेदवार त्या ठिकाणी उभे होते आणि आजही या ठिकाणी 4ही पक्षाचे उमेदवार आहेत। 2025 पुन्हा एकदा या ठिकाणी जोमाने आणि या ठिकाणी पूर्ण ताकदीने मी या ठिकाणी माझ्या कार्यकर्त्यांच्या जोरावर आणि माझ्या या मतदारसंघातील एकंदरीत संपूर्ण हे जनतेच्या जोरावर मी आज या ठिकाणी उभा राहिलेलो आहे। आज माझी प्रचार रॅली या ठिकाणी प्रारंभ होते। माझं एक राऊंड कंप्लीट पूर्ण झालेलं आहे आणि प्रत्येकाच्या घराघरामध्ये जाऊन माझं एकंदरीत जे काय केलेले विकासात्मक कामं असू देत, नेटवर्क असू देत, जे खालच्या ह्याच्या स्तरावर ग्रासरूटवर राहून मी काम करणारा एक कार्यकर्ता आहे आणि त्यामुळे माझ्या बरोबर सदैव माझे कार्यकर्ते माझ्या सोबतच असतात। त्याप्रमाणे माझी प्रभाग क्रमांक 7 ची जनता सुद्धा माझ्या सोबतच असते। जरी माझ्यावर अन्याय झाला तरी माझ्या प्रभागातील जी जनता आहे ती जनता हा अन्याय सहन करणार नाही। त्याला सडेतोड पद्धतीचं उत्तर देऊन टायगर रवी जिंदा आहे या पद्धतीचं उत्तर मी या ठिकाणी सर्वच पक्षांना देईन असं या ठिकाणी मी सांगू इच्छितोय। एकंदरीत काल जो प्रकार मालवणमध्ये घडला तर त्याबद्दल अपक्ष उमेदवार म्हणून आपली प्रतिक्रिया काय असू शकते? त्याबद्दल मला भाष्य करायचं नाहीये, कारण ती काय वस्तुस्थिती होती काय नाही या लोकांनी आता ह्याच्यावर टीव्हीवर किंवा इतर माध्यमातून सोशल मीडियावर ऐकलेली आहे। त्याबद्दल मी कुठल्याच प्रकारचं मी या ठिकाणी भाष्य करणार नाहीये। जे काय योग्य असेल आपल्याला माहिती आहे काय चाललंय कसं चाललंय ते, आणि आपल्याला म्हणूनच एक चांगल्या पद्धतीचं एक नेतृत्वाची गरज आहे आणि त्या पद्धतीनं नेतृत्व आज मालवण शहराला लाभणं अत्यंत गरजेचं होतं, परंतु दुर्दैव आहे आणि ते नेतृत्व लाभायला काही लोकांनी या ठिकाणी दिलं नाही। काही लोकांनी आमच्याच पक्षाच्या काही लोकांनी एक षडयंत्र रचलं आणि त्या ठिकाणी मला बाजूला घालवण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु ती परिस्थिती आता तुम्हाला इलेक्शनच्या रूपानं किंवा एकंदरीत जी परिस्थिती तुम्हाला 3 तारीखला याचं चित्र स्पष्ट होईल। मी या ठिकाणी कुठल्याच पक्षावर भाष्य करणार नाहीये। जे काय भाष्य करायचंय तुम्ही 3 तारीखला करणार आणि ते अगदी धडधडीत अशा पद्धतीचं करणार असं मी तुम्हाला या सगळ्या ठिकाणी सांगू इच्छितो। जे काय कालचा प्रकार झाला त्याबद्दल मला कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी बोलायचं नाहीये आणि जो काय प्रकार झाला जनतेने मीडियावर बघितलंय, इलेक्ट्रॉनिक मीडियावर बघितलेलं आहे। जनतेने ठरवावं की कोणाला वोटिंग करावं आणि कोणाला वोटिंग करू नये या पद्धतीचा निर्णय आज जनतेच्या हातामध्ये आहे। एकंदरीत चित्र त्यांनी कालचं बघितलेलं आहे।